मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. मुंबईत राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सोहळा उत्साहात. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर इथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 25 व 26 मार्च 2026 रोजी झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रामदास आठवले, राहुल नार्वेकर, संजय शिरसाट, माधुरी मिसाळ, अरविंद सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध वर्षांतील 2020-21 ते 2024-25 तील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचा मान वाढवीत वंदनाताई उमेंद्र वाघचौरे, अध्यक्षा आर्या बहुद्देशीय सेवा फाउंडेशन यांना व्यसनमुक्ती क्षेत्रातील निस्वार्थ कार्याबद्दल राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेली 17 वर्षे त्यांचे संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, जनजागृती व पुनर्वसन क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य सुरू आहे. याप्रसंगी मनीषा सुनील बाविस्कर यांनी आपल्या मनोगतात वाघचौरे यांच्या कार्याचे कौतुक करत ते समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक व्यसनाधीनांना नवजीवन मिळाले असून कुटुंबांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत. या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याच्या सामाजिक कार्याला नवी ओळख मिळाली असून व्यसनमुक्त महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. पुरस्कारार्थी क्रमांक 4 सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वंदना उमेंद्र वाघचौरे यांना आपण हा पुरस्कार प्रदान करतो. जळगावच्या आहेत श्रीमती वंदना उमेंद्र वाघचौरे. पुरस्कारार्थी क्रमांक 5 यांनी स्टेज जवळ येऊन तयार व्हायचे. पुरस्कारार्थी क्रमांक 5 श्री कैलास आधार चौधरी धुळ्याहून आहेत. सामाजिक कार्यकर्ते सन 2020-21 चा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करतो. पुरस्कारार्थी क्रमांक 5. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.